तुझा अंक कळे ना कोणा नमन तुला हंसवाहिनी ब्रह्मकुमारी मा स्वरदायिनी 64 कला बाप्पा राग ज्ञान बाल कवि बुधा श्याम पदरी धरान माझा रामा राम माझा रामा
श्याम लगाता उपस्थित झालेले मान्यवर प्रमुख अतिथी या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि बाहेरून आलेले माझे प्रिय रसिक प्रेक्षक बांधव सर्वांच्या चरणावर डोकं ठेवून नम्र निवेदन करतो. शाहीर मुदा भाऊ श्याम ही मुलाबळाची पार्टी तुमच्या चरणासमोर हजर झालेली आहे. हो सकते आमच्या बोलण्यातून कोणत्या चुका आढळल्या कोणत्या कलेतून चुका आढळल्या क्षमा कराल. कारण रात्रीचा माझा कार्यक्रम म्हणजे रात्री या ठिकाणी पार्टी आली ब्रह्मपुरीच्या पलीकडे सिंगचा कार्यक्रम शाहीपूर्वी कार्यक्रम शाहीर मणेश्वर बरोबरचा दररोजचे कार्यक्रम सुरू आहे. काही सिंगलचे कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे अशा दररोजच्या कार्यक्रमामुळे आमच्या आवाजामध्ये काही कमी जास्त पण आलेला आहे. तरी क्षमा कराल आणि हा कार्यक्रम तुमच्या मनाला ऐकीचा होईल तुमच्या आवडीचा होईल चांगल्या प्रकारे होईल आणि दोन्ही शाहीर ताकद लावून करतील. तर एवढी आशा करतो माझ्या बांधवांना की या कार्यक्रमात शेवावशी लाभ घ्या आणि शांतता ठेवा. चुका झाल्याला क्षमा कराल एवढं बोलून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय भारत. प्रत्येक शहराच्या पहिल्या 2 गवळीच्या राऊंड 1 तासाच्या राहील. त्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर राऊंड सुरू राहील. पहिला राऊंड 2 गवळीच्या 1 तासा राहील. त्यानंतर अर्ध्या तासाच्या राऊंड राहील. तरी या त्या लोकांनी आपली नोंद घ्यावी.
प्रत्येक समाजा बांधवांना पूर्ण जाणीव आहे. ओंकार रूपा श्री ओम गणेश ओंकार रूपा जगी सत्य मार्गाच्या ज्ञान दीपा आदि नमो तुझे कृपा सिद्धिदायक सिद्धेश्वरा. आणि संपूर्ण सृष्टी रचनाक्षणी विश्वव्यापी विश्वंबरा. निर्माण केल्या बापाच्या खाणी पशु पक्षी कीटक वन्य प्राणी आणि वदविली मुखी चारवाणी सिद्धिदायक सिद्धेश्वरा. संघर्ष देवदानवाचे दाखवून संघर्ष कोण सत्यवादी त्यातून काढला निष्कर्ष आणि दुष्ट मारून दिला भक्तासी परामर्श सिद्धिदायक सिद्धेश्वरा. विविध कृते या भूतली विविध कृते केले मनमोहित अद्भुत नृत्य आणि काशीतून पडविला दिवदास दैत्य सिद्धिदायक सिद्धेश्वरा. म्हणून माझे वस्ताचे वस्ता सांगितले गेले गोंदबाजी निज धामी चिन्बा गेले गोंदबाजी निज धामी चिन्बा स्वर्गी हरी पाटील गुरु माझी दाजीबा कवी बुधा तया चरणासी उभा सिद्धिदायक सिद्धेश्वरा. बांधवांनो बरेच काही ज्ञानी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शास्त्र पुराण वर्णन करतात. ज्ञानी लोक म्हणतात की या सृष्टीचा करता करविता एक परमेश्वर आहे. काही ना काही शक्ती आहे आणि ती शक्ती सर्वांच्या ठिकाणी आहे. शक्ती म्हणजे की ज्याने जे विश्व निर्माण केलं तो सर्वांचा परमेश्वर एक आहे आणि म्हणून त्या परमेश्वराचं आपण पूजन करतो. ज्ञानी म्हणतात ज्ञानी लोक म्हणतात की सर्वांच्या ठिकाणी या कणाकणामध्ये भरलेला आहे. चुकीचं नाही आहे व सत्य आहे की ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि तोच परमात्मा परीच्या पलीकडे की त्याचा अंत अजून कोणी लावला नाही. म्हणून कार्याला यश यावं म्हणून त्या परमेश्वराचं आपण पूजन करतो. बांधवांनो ज्याला म्हणतात विघ्नेश्वर श्री गणेश की ज्याची पूजा सर्व आधी केली जाते. तर आम्ही शाहीर लोक आपल्या गाण्यातून त्या परमेश्वराचे पूजन कसे करतो तर बांधवांना फार सुंदर तर्ज आहे. तर्ज मेरे जीवन साथी.
काही लोक म्हणतात की तो निर्गुण आहे, निराकार आहे, पण ज्ञानी म्हणताना म्हटलं की तो सर्व ठिकाणी आहे. म्हणून मी काय म्हणतो पैसे बांधव, पंडित ने माना तू है सबके तन तन में, पिता के हाथ से ही खुद का सिर कटवाया, बन के बालक तू पला उसी घर में. भजते हैं तुम्ही ओंकार श्री गजानन, हरे नाम से वो पूजते हैं तुम्ही ओंकार श्री गजानन. या पृथ्वीच्या पाठीवर अन्नाचा दरबार त्याच्या वेळेस तो परमेश्वर कोण्या नाही कोण्या रूपामध्ये अवतार घेऊन पापी दैत्यांच्या पापी लोकांचा नाश करतो आणि भक्तांचा उद्धार करतो. म्हणून काय म्हणतो पक्षी बांधव, जब जब धरती पे पाप बढ़ जाता है, बचाने भक्तों को अवतार लेके आता है. हजारों जुल्मी यहाँ पापी दैत्य को मारा, बिगड़ी बनाने वाला वही एक दाता है. तेरे नामों की माला जपते हैं तुम्ही ओंकार श्री गजानन, तुम्हें हर नाम से वो पूजते हैं तुम्ही ओंकार श्री गजानन. बांधवानो दुय्यमचा कार्यक्रम आणि दोन्ही शाही तर बरोबरीचे आहेत. तर या कार्यक्रमाला आम्हाला प्रतिस्पर्धी लाभलेले शाहीर कणगीचे 1 नंबरचे भाष्य, शाहिरीचे चॅम्पियन की त्यांचा प्रत्येकाच्या ओठावर नाव आहे. मोरे स्वार भाव ज्ञानेश्वर आणि हे आज या ठिकाणी पदार्पण झालेले आहेत आणि यांच्या बरोबर दुय्यमचा कार्यक्रम आहे. पैसे बांधवणं फार ज्ञानी शाहीर बरोबर आहे.
आणि जोरदार मजा येणार आहे. तर माणूस शायरीच्या नियमाप्रमाणे शाहीर साहेबाला प्रश्न विचारतो. गणामध्ये आपण गणपती म्हणतो. गणपती तर मला शाहीर साहेबाला एवढं म्हणायचं आहे, गण म्हणजे काय आणि पती म्हणजे काय. ज्ञानी लोक काय म्हणतात, ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, स म्हणजे परीच्या पलीकडे ती वस्तू स्वरूप परब्रह्मगण की त्याचा अंत कोण लावला नाही. परंतु तुम्हाला दोन विचारतो दोन मध्येच की गण म्हणजे काय आणि पती म्हणजे काय. काय तर म्हणाल की ग म्हणजे गणती, हिराजी महाराज म्हणतात, संत म्हणतात, परंतु मी तुम्हाला जे काय विचारतो त्याचं प्रत्युत्तर मला पाहिजे. गण म्हणजे काय आणि पती म्हणजे काय. बस एवढं बोलतो, नंतर डिस्कस करायचं नंतर करा. नाही तर म्हणाल पुन्हा उदाहरण तुम्हाला देतो मला शाहीर साहेब की 10 इंद्रिय म्हणजे गण आणि मन म्हणजे त्याच्यावरचा पती. असं नाही आहे. म्हणून तुम्हाला विचारतो गण म्हणजे काय आणि पती म्हणजे काय, एवढं उत्तर द्या. हर कोई मंदिर में जाने वाला पुजारी कहता है तेरे ही शक्ति से रंगीन दुनिया सारी, जीव जंतु में समाया एक बलिहारी. भक्ति के फूल चरणों में है अर्पण, कभी उठा के दिल में इतनी आशा उभरी. वो पूछते हैं हो तुम्ही ओंकार श्री गजानन. यांच्याकडनं 100 रुपयाचा प्राईज मिळाला. धन्यवाद. प्रेक्षक बांधवांनो, ज्यांच्या ब्राह्मणी गावामध्ये नमस्कार. आणि मी बाबरावरून येऊन राहिलो. 15 दिवस झाले मी शेताकडे गेलो नव्हतो, परंतु मला वाटवलं की आता कसं काय आहे, पीठ पाणी फसल पाणी कशी काय आहे म्हणून जाऊन पाहा म्हणतो. बरोबर आहे. काय सांगावं, मोठ्या हसी खुशीने गेलो, पण रडत रडत घराकडे येऊन राहिलो. या अतिवृष्टीमुळे आणि या पूर पाण्यामुळे सर्व आमची सोयाबीन धानाची फसल गेली. आम्ही जगाव कसा भयंकर प्रश्न निर्माण झाला. अरे बाबा, संपूर्ण नष्ट झाला. 12 महिने जगाव कसा आणि लोकांना कर्जाची फेड करावं कसं. आज बँकेचा कर्ज, सोसायटी उरावर बसलेली आहे, इतर लोकांना कर्ज भयंकर विचार आहे. आणि म्हणून मला विचार पडला की काय काय लोक आत्महत्या करतात या कर्जाला कंटाळून. पण आपण आत्महत्या करायची नाही. आपल्याला हिंमत ठेवून जावं लागेल. या पोट पाण्यासाठी कास्तकारी कुठली तर दुसरा धंदा करावा लागेल. बरोबर आहे ना. काय छोटा मोठा धंदा पाणी केला साहेब, पोट पाणी आपलं धरणार. बरं, नमस्कार. बरं, त्याला मी निघतो. चहा वगैरे राहू दे. कारण की तुमच्या बरोबर मी बोलत जर बसलो तर माझी घरची पत्नी वाट पाहिजे. बाहेरच्या धंद्याला जाणार नाही. म्हणजे तुम्ही घरी गेल्याशिवाय ती बाहेर जाणार नाही. आज माझ्या घरी एक लहानसा धंदा दह्या दुधाचा निवडून गेल्यानंतर तिला पाठवतो बाजारला. बरं, नाहीच म्हणता तर मग ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. मित्र मिळाला, त्यांनी म्हटलं की थांबा, आपण आपल्याला आपल्या जिंदग्यांचा विचार करावा लागेल. घराकडे येऊन गेलो.
ही बाजारला गेली नाही आवाज दिला पाहिजे. राधा 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 ग राधा ग राधा मोठी मिट्टू सारखी बोलून राहिली भाऊ बरोबर. मी मोठ्या ताटकने आलो आणि मला वाटत होतं की बाजारला नाही गेली का घरी आत माणूस बसली विचारतो कडसोत म्हटलं ही समजून गेली आणि काय बोलून राहिली त्याची गोड गोड. राधा काय म्हणता घरचे काम आठवले अहो सगळे काम आटपले आणि मागच्या रूम मध्ये बसले होते तुमचीच वाट बघत. मला थोडी वेळ लागली. का बरं वेळ लागली? रस्त्यामध्ये माझा मित्र मिळाला. मग काय झालं? त्याचे 2 शब्द मी बोलत राहिलो. हो का? पण बाजारला का नाही गेली? बाजारला म्हणून राहिले मला जा म्हणून राहिले का? राधा वेळ झालेली आहे. पटकन डोक्यावर मार घे आणि तयारी बाजारची कर. हा माठ डोक्यावरती घेऊ पटकन तयारी कर आणि मी आबाई बाजारला जाऊ. अहो फेका तिकडे हा माठ सडू द्या नाही तर किडे पडू द्या महा. सोडू द्या. बेशरम बायको तुला शरम वाटत नाही? कायची शरम लागत की ज्या धंद्यावर आपण 2 पैसे मिळवतो पैसे घरात येतात आपण मजा मौज करतो लोकांचा कर्ज फेड करतो शान शौकतीने आपण घरामध्ये जगतो आणि त्या मारावर तू म्हणून राहिली की किडी लागू द्या फेकून सोडू द्या म्हणून. बायनच केले पाहिजे काही ठेके उचलले का बायनं सगळे धंदे केले पाहिजे. बाईचं काम एखाद्या माणसाने केलं पाहिजे. बाईचं काम माणसाने केलं पाहिजे. तर केव्हा केलं पाहिजे? केव्हा? पण बायकोची तब्येत बिघडली आणि हिच्यानं काही काम जमत नाही तर एका दिवशी माणसाने स्वयंपाक पाणी केलं काय फरक नाही याच्यामध्ये. नाही तर आता हात नाही लावायचा. राधा का नवऱ्याच्या हातून चुका जर झालं तर तुम्ही गावावर दवंडी पिटता. नवऱ्या चुकाच तसे करतात. काय करतात? बायाच्या जाती दिवसभर शेतात कामाला जातात. कापूस येताला एक मन जास्त झाला पाहिजे. बाई सकाळी 7 वाजतापासून जाते. राधा जिंदगारीसाठी प्रत्येकाला कष्ट करावं लागेल ना. संध्याकाळी 6 वाजता येते. मुला बाळाला जेवण देते झोपून देते. बरं. आणि हा नवरा 4 वाजतले राहते घरी मस्त झोपून. 4 वाजले चालले चौकात घुमाले पतल्या कंडीनं. आता लवकर यायला पाहिजे का नाही? ते हे येते रात्रीचे 12 वाजता मस्त देशीचा बंपर चिडवून. तो किती लंबा राहते? हा एवढा लंबा राहते. न दरवाजातून ओरडते अहो कोठी गेली हो मग तुली आहे का चेती हाय व. मग तुमचा जीव कसा लागते? आमचा जीव कसा लागत नेहमीची कटकट माहितच आहे कसा आहे. तुमच्या अंगाचे काटे उभे होतात त्याला खाते का ठेवतो? राधा का मला हे सांग अशी तोंडात बायको तू नव्हती झाली. पण एक विचार मला सांग तो नवरा असा करते असा वागते घरची बरबादी करते वाहन मार्गाने पैसा उधळते मग तुमच्याकडे पावर नाहीये? आमच्यामध्ये कोणता पावर आहे? कोणता पावर आहे आमच्यामध्ये? तुमच्यामध्ये ताकद नाहीये? कोणती ताकद येणार माणसा एवढी आहे कशी? पण तिचा तुम्ही उपयोग करून घेत नाही. सांगा बरं. महिला मंडळ स्थापन करा. महिला मंडळ स्थापन करा आणि या दारूवाल्याच्या भट्ट्याच्या दारू जशीच्या फोडा. सगळे माय मोठी व्यक्ती चांगली सांगितली तुम्ही ना. दारू बंद सट्टा बंद जुआ बंद पण एक काम बंद नाही. कोणतं काम असं? तो काम बंद झाला तर गेला महाराष्ट्र. कोणतं काम? हे ना समजत नाही बाबा. मोठा पाण्याचा जर बंद झाला बाबा तर सगळं काम असं आहे का? ते कसं बंद होईल बा? तुम्ही स्वयंपाक पाणी बंद करून द्या. आता तशीच करते. उद्या येताना ते 10-20 बाया जमा करते मीटिंग घेते ना. तशीच नाही 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 तू यासारखी तोंडावर बायको नाही पाहिजे. एवढी बायको चपली नाही पाहिजे का? माझे एक शब्द तर तू 10-15 शब्द लावतो. बायको पाहिजे तर माझ्यासारखी बायको पाहिजे. माझ्यासारखी पाहायला गोरी गोमटी चिकन चुलबुली सुंदर. नाही ह्या गोष्टी मला मान्य नाही आहे. ह्या गोष्टी मला मान्य नाही. कसे? तुझ्यासारखी चिकन चुलबुली बायको पाहिजे. मग नाही तर कशी? बायको चेहऱ्याने सुंदर होते का? कसे नव्हते? मला मान्य नाहीये. बायको पाहिजे कशी ऐकून घे. सांगा बरं. तुला सांगा ना.
पाहिजे कशी कशी पाहिजे अगर राधा राधा आहे गोष्ट लई मानाची कोणती व अगर राधा आहे गोष्ट लई मानाची आणि स्वभावानं बायको पाहिजे गुणाची हो गुणाची स्वभावानं बायको पाहिजे गुणाची हो स्वभावानं बायको पाहिजे गुणाची मानाची अगर राधा आहे गोष्ट लई मानाची स्वभावानं बायको पाहिजे गुणाची हो गुणाची स्वभावानं बायको पाहिजे गुणाची हो स्वभावानं बायको पाहिजे गुणाची बाई रूपानं नाही चेहऱ्यानं नाही चांगली बाईचा स्वभाव चालला बाई कसा कसा नवऱ्याचा जरी मित्र कोणी घरी येऊन गेला त्याने गुप्त घरी येऊन गेला चांगल्या प्रकारचा मान करणारी बाई पाहिजे नवरा कष्टावर जरी कुठून जरी आला त्याची भूक तहान जाणारी बाई पाहिजे राधा बाईच्या हातामध्ये नवऱ्याचा मान उतरवणं घटवणं वाढवणं असं आहे हा एक मानाची गोष्ट आपण काय म्हणतो आणि या चिंतनासाठी दोघांना हात हात लावला संसाराच्या गाड्याला पाहिजे संसाराच्या गाड्याला पाहिजे दोघाचा तुझ्यामध्ये भरलेलं अज्ञान आणि जोपर्यंत अज्ञान होत नाही तोपर्यंत जीवनात तू काय करू शकणार म्हणून कर्गा होळी अशा ज्ञानाची अगं कर्गा होळी अशा ज्ञानाची स्वभावानं बायको पाहिजे गुणाची हो गुणाची स्वभावानं बायको पाहिजे गुणाची हो स्वभावानं बायको पाहिजे गुणाची सुंदर विचार तुला मी सांगितलं आता वेळ न लावता पटकन डोक्यावर मार्ग तयारी बाजारची का हा विचार आहे तुमचा हा माझ्या दादाला जाऊ लवकर तयारी कर होय विजयचे बाबू 8 दिवस झाले खात्यावरती मछली सारखी दडपून राहिली इकडून येतात तिकडे जाता गटगट खाता मस्त ताटं भात असं नाही विचारा आज जेवली का उपाशी हाय चुकलं चुकलं कमी जास्त झालं तर बायकोने नवऱ्याला सांगावं नवऱ्याने बायकोला सांगतो कधी कर्तव्य ज्या बायकोचं दुःख सुख समजत नाही तो काय नवरा का मिरची पराठी डवरा तर डवरा त्यांनी का भविष्य पाहतो हा मार्ग बाजारला जाऊ हा तयारी कर पडकन हा मार्ग बाजारला तयारी कर हा मी मोठ्या खुशी म्हणजे भाऊ मला वाटलं ही मार्गण बाजारात निघाली पण माझ्या उलट टोका ठेवून दिल्या आणि एखाद्या माणसाला म्हणे अरे नमस्कार दबाव नाही पाटी नमस्कार राधा तुला सरव नाही वाटली डोक्यावर मात ठेवून देतो ना काय झालं आणि एखाद्या माणसानं तरी काढतो का म्हणे का म्हणणार धंद्याची कोणती लादा 3 वेळा खाती लागले 15 रुपये संध्याकाळी 3 वेळा
बाई खोकरीचा अंडा. मी नमस्कार म्हणजे राम राम म्हणजे म्हणून दोघांना नवरा बायको घरामध्ये लपून राहिले. आज काय रामाच्या नावात घेता नाकाचा शेंडा वाकडा होत असेल का म्हणतो. राम राम घेता नमस्कार घेताना शिंदे विजय मी घेता काय फरक पडत होता. अजय पाटील अजय पाटील कोणीतरी बोलून आलं तुम्ही का कुत्री मारून बसले ते माचान रे घरामध्ये तर मोकळ मागायला जागा ना. थंडीच्या उंदरा बावरलीच्या बाई मात आपण घरा बोलले शेव ठेवत नाही बरोबर आहे. अजय पाटील घरात बसल्याशिवाय तुम्हाला गमत नाही बाबा का पाटील लक्ष्मी पूजनार्थ नाही बसला. अरे दिवाळी दहा करा बचा बघा. अजय पाटील माझ्या मुगला करायचं घर रे. पाटील नमस्कार 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 नमस्कार. राम 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 राजी भाडीची राम राम लमचा कोंगली. सांग रे बाबा अशी माझ्याकडून चूक कोणती झाली. पाटील साहेब गावामध्ये फक्त तुम्ही दोघेच नवरा बायको आता गावामध्ये पुष्कळ लोक आहेत. मला असं वाटतं तुमच्या दोघांचं लग्न झालं बाकीचं सर्व कुवारीचं. अरे बाबा बऱ्याच लोकांचं लग्न झालं. पाटील साहेब तुम्ही आमच्या इथं सुसंगीत माणसं आम्हाला गरीब लोकांना ज्ञान शिकवणारा चांगल्या पद्धतीने वागवणारे तुम्ही आमच्या पाटील. तुम्ही रात्र जमीन जपता बरोबर. तुम्ही रात्र जमीन जपता 5 जमीन मोकळ बघून करता. हे का बोलण्याची पद्धत आहे. अरे का पद्धत बोलून राहिला पाटील. 2 दिवस तुमच्या तिकडे माझे 2 पोट्याला झपत. 2 दिवस तुमच्या तिकडे माझे 2 पोट्याला झपत. 4 दिवसाला मी दोघांवर बायको दटकीनच खूपतो. अरे तुमच्या सगळ्यात त्यांना कोविड नक्कीच मी जवळला म्हणजे एवढा आवाज तुझ्या घरापर्यंत पोहोचतो म्हणजे याला कारण आहे. कोणता तुझ्या मकानच्या भाऊतार खिडकी लावली. काय तुमच्या घरात झोपडपट्टीमध्ये मस्ती करतो ना. अरे हो मेरी 3 लाख की बिल्डिंग आहे. हो मेरी स्लॅब की 3 लाख की बिल्डिंग आहे. 3 लाखाची बिल्डिंग हो. मग घाम काढून बनवली बघ कशी हो. नाच्या धरून चोऱ्या करून आणली. नाच्या पगारातून नोटीस देतेस काही. अरे हो मेरी 3 लाख की बिल्डिंग आहे. पण पाणी भरून घरी टाकायला तेव्हाची पद्धत आहे. रक्ताचं बात करतं खाते हप्ते फी कागा शहाण्या एवढ्या लंब्या लंब्या गोष्टी सांगून राहिला. घरी काहीतरी खपते का घरी. अरे हमारी जशी बोकल बघायला जाणार त्याच्यासाठी शहाणीला पण नाही. काय म्हणणार मग त्याच्या मुली मी जप्त नाही. त्याच्या बायको बायको ढाक नाही. त्यानं बायको नाही करावा. त्याने बायको नाही करावं नाही. मग त्याने करावं का. साहेबांना विनंती आहे की आपले जे सुरुवाती कार्यक्रम करण आणि गवडण हे रोजचे थोडक्यामध्ये घ्यावे आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात लावाचं का मोरे सर तुम्ही अनेक कार्यकर्ते जर स्टेजवर जर आले तर कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार नाही. माझ्या आलेल्या बांधवांचा मनोरंजन होणार नाही. मला काही टेन्शन नाही. माझा पेश संपला. श्रीमान आमच्या शहर महोत्सवाला फिरायला सुरुवात आणि शोध केल्यानंतर आम्हाला कार्यक्रमाविषयी तेवढं वाटत नाही. म्हणून असं करू नका. माझी सर्वांना विनंती आहे. एवढ्या लंब्या लंब्या गोष्टी सांगून राहिला. 1 लाखाची बिल्डिंग ठीक आहे का. अरे धक्का माझ्या बाजू झाली. अरे मेरा धक्का आहे. धक्का तुम्ही एक काम कर का घरी जा आणि आपल्या बायकोला आमच्या घरापर्यंत घेऊन ये. बरोबर आहे. म्हणजे माझ्या पत्नीला तुमची बायको सुटून नाही पाटील. माझी बायको कशी आहे. अरे भाऊ साहेब सांग तुझी बायको कशी. माझी बायको कशी आहे हे अशी आमची भाऊ तू अरे तुझ्या डोळ्याचा भेदरी ही माझी बायको आहे. कोण अरे भाऊ साहेब ही माझी पत्नी आहे. आणि तू एकूण आहे म्हणून राहतो. तुमची बायको आय एम सॉरी पाटील चुकलो पाटील. मी हे तुमची बायको मी तर कळमेसारखी फिंगरवाली कंपनी काय म्हणलो. तुझ्या डोळ्याचा पावर कमी झाला. अच्छा 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 हे तुमची बायको आहे. पाटील माझी बायको कशी आहे. कशी आहे तुझी बायको. आता मी तुमच्या घरून जरी मी आपल्या घरी गेलो आणि आपल्या बायकोला जरी मी आपल्या अंगात दिसलो माझी बायको दररोज उभी राहते. का म्हणते या म्हणजे पहिले करून घ्या म्हणते. अरे पण का करून घ्या म्हणते. का करून घ्या म्हणजे जेवण करून घ्या म्हणते. बरोबर बोलत जा. उलटा पालटा नको बोलू. असा मान की जेवण करून घ्या
अशी म्हणते मारे हो ना करून घ्या म्हणजे पहिले जेवण करून घ्या म्हणजे आंघोळ करून घ्या म्हणते पाटील जशी माझी बायको मला देते तशी तुम्हाला देते नाही ते काम ते बरोबर करते आपलं काय जेवायला देते आपलं काम बरोबर करते मग लोकांनी हॉटेलमध्ये काम नाश्ता करत होते अरे बाबा टाइम पास म्हणजे नाश्ता करला का अरे हा म्हणून तुमच्या घरी काय कमी वाटतं पाटील इरातून 3 तास खातं महिन्याचा सुधारणा धरतो तशी माझी आज चालते लवकर जा आणि आपल्या घरवाल्याने घेऊन एक काम करायची आपल्या घरी जातो आपल्या पत्नीला घेऊन येतो तोपर्यंत आलू नवरा पाठ मुंगफल्ली बायको पाठव वारफल्ली ओ भाऊ पण केवढा होय म्हणतो मी 1 नंबरचा होलकट माणूस चांगला हो अरे घरी तर आठाने मी विचारत नाही मग असे म्हणून आठाने पैसे देऊ म्हणून त्यामध्ये तिला घेऊन मला फळा घेऊन मारत जाऊ त्यावेळी ठीक आहे एवढं का म्हटलं बायकोला स्वतः तुला माणसाचं कर्तव्य घरी जाऊन मारतो आपल्या पतीला जाऊन मारतो ऐकलं ठीक नाही तर आपण ते तेवढे हलकं ना होत अरे राम राम देवा भगवान ईश्वर पांडुरंग सगळ्या बिचारे बा कामा लागलेला खरा म्हणून झोपले वा 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 झोपे कवायला थोडसा विचार कर आज दिवसाच्या माय बाई थंडीने पावरून लहान म्हणत कवाल खोली हा आपण सर्वांनी बसावं तेव्हा बाजूला या मंडळीने बाजूला बरं ऐकून घे बाजूला सर्व त्यांचे कार्यक्रम चालण्याचा होणार नाही तुम्ही थोडंसं बसून घ्या इकडे साईडला भरपूर जागा इकडे आपल्या बाजूला सर्वांना आनंद घ्यायचा या कार्यक्रमाचा जोपर्यंत बसणार बसून घ्या नंतरच आम्ही कार्यक्रम सुरू करू तुम्ही इकडला हॅलो हे इकडे जे उभी मंडळी यायच्या उभी मंडळी इकडे जा तुम्ही विनंती करण्यात येत आहे की त्यांनी थोडं इकडे बाजूला बसून घ्या संबंध बसून घ्या इकडे आणि शहर लोकांना विनंती करण्यात येत आहे एकदम कमी वेळामध्ये चांगलं एक प्रबोधन या ठिकाणी करा दोन्ही शहरांना वेळ मिळाला पाहिजे प्रेक्षकांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे कार्यक्रम ऐकण्यासाठी दोन्ही शहरांना विनंती करण्यात येत आहे तुम्ही जेवढा म्हणून जेवढा मी मनोरंजन करू पण तुम्ही आमच्या या घरी आणू तुम्ही जेवढा म्हणून तेवढाच करतो आम्ही पण तुम्ही आमच्या घरी नको यार बाबा काही लोकांना सांगत होते कोणाचे तुम्ही ऐकायचं नाही मिळत असायचं आणि आमच्या मंडळाचा माणूस सांगत कोणी जर अगोदर करत असत तर भाऊ या कलमे सरांनी आम्ही किती जण ओळखून काही लोकांना कोणाचं ऐकायचं नाही हा आता मी पुढे बंदोबस्त केलेला आहे तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल चालते पण झाला आता हा तुम्ही आता चालू करा आपण मला एवढंच म्हणायचं आपण वेळ पण कार्यक्रम करा त्यांनाही करू द्या आणि चिंताही करा तर बाबाची दहा सांगत आलो मग आम्ही कुतू लावलेलं ठेव नाही पडे आधी व का तू घरामध्ये काकड एवढ्या लोकांमध्ये तुम्हाला माणसाने काय आहे का म्हणजे लोक त्यांनी येण्याची कृपा करावी म्हणजे आम्हा माणसाने काय तुला बाहेरच आहे का मग आम्हाला चिंतनेला ही कल्पना आहे का पण तुम्हाला एवढं समजतंय सकाळी उठलं हॉटेलमध्ये जायचं आम्हाला पाहिजे रंगरंगीचं काम करावं लागतं का करावं लागतं रंगरंगीचं काम 7 वर्ष लग्न झाली कधीच रंगरंगीनं दाखवलं आणि आता कोणता रंगरंगी आणली एका सांगते सकाळी उठली झाजून केली चूल पेटवली अरे बरे भांडाऱ्या पाणी गरम केली स्वयंपाक केली मुलाबाळांना जेव घातली आणि त्यांना शाळेमध्ये पाठवली म्हणले बद्द मारते हा 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 म्हणजे बद्द मारते हा म्हणजे माझी पद्धत खरं मी झालो 9 लोकांची टप्पर 4 किलो लाख मध्ये नॉर्मल काही वेल्डिंग करायला करणे समजे नाही सकाळी उठ्या मुला करता तुम्ही अंगण म्हणते मुलाच्या अंगण करून शाळेमध्ये जाऊन येते आणि एक कंबर फुलीस सकाळी उठ्याला हसायचं बरोबर पहिलीची रान भेंडी का म्हणतो पाटील तुझ्याने कोण होते पाटील माझ्याला माहिती नव्हते कोण मैत्री तुझ्याला मैत्री
बघता होता सांगू गोपे काय दुकान चालून जायला खेम पडलो गोपे बाकी तुझ्या होते आता वाटलं नाही ती तब्येत कमी येत आहे नागपूर भंडार मी ढोल असते तब्येत सुधरे नाही पण स्पेशली ट्रॅक्टर नागपूरचे पण स्पेशली ट्रॅक्टर चिंतन गेला अशी लुकलुक लवकर गाव रात बाकी आहे ना त्याचा उपयोग दिवस भरत शिंप्या फोडतो तू भेटली उडाली तिने खायला का बोलतो शेप बघून ठरवते तब्येत जास्त करायची नाही शेप बघून खाण्यामध्ये तब्येत सुधारते शेप बघून नको करू तुला झेपतो बघतो दिवसभर कॉल फेल का म्हणतोय एवढं आली म्हणतो माझ्या मागे मागे म्हणतो एवढं आली म्हणतो लावलं माझी मला फुकून फुटून लागली का तुमच्या मागे मागे येत होती तुमच्या मागे मागे येत होती तुला रुचला खाव तुला काटा रुचला का माझ्या चिमटा लावल्या घेतली कोणता धावा येतो ते एखाद्या चोपलं होतं दोघांना मला झेडे नमस्कार पुन्हा तुझ्या लोकांवर घेऊन देशील का कोणाच्या घरने धंदे छप्परने धंदे चालली चालली सिधी सिधी आज वेळ पाटलांना वाळला ठीक आहे मला एक सांगा का हो कारभारी मग या पाटलाची ते माणसं आले कशाला ते आया बाळाले कशाला ते लहान मुलं आले कशाला माणसं आले कशाला बाय आले कशाला लहान मुलं आले कशाला पाटलीची तब्येत बाहेर आले पाटलीची तब्येत खालता उतरते का वरता चैतवरी पाहिलेलं होतं आपण मला फसा फसा जमायचं पण कवडीचा जम नाहीये अजय बाजू अजय बाजू अरे 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 मी काठमांडूचा भाऊ हो का नाही अजय बाजू नमस्कार 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 ये मेरी स्त्री ये मेरी पत्नी कशी आहे तशी चवरीची सेम बालमची भाऊ अरे मी त्या बायकोला काय म्हणलं भाऊकुळ उडून आले बरोबर ठेवा म्हणलं काय भाऊकुळ आहे का लटची भिवापुरती फिकून ये मेरी स्त्री ये मेरी पत्नी पाटील मीचा धागा हे माय सुई मीचा धागा हे माय सुई मीचा आंबा हे माय कुई असे नेते आपल्याला ती गाऊन लागेल तुम्ही साडेतीन तर यांची ना उभा काय सांगायला पाहिजे पाटला देवळ हा एवढा मोठा लंबा नाक करून 3 महिन्याचा जन्म झाला संगीतची जगन कधी पडली आहे एकांतर दिवस बटन किटन फिरवतात काय जय श्रीराम प्रभूची पोझिशन वाढवण्याची डिग्री वाढवली माझ्या हाती गाऊन लागेल जमला काय त्या वाटतं मला तुम्हाला म्हणजे बटन किटन फिरवता येते का आता माझ्याकडचे टीव्ही मध्ये बटन फिरवता नाही ना पण खरं नाही बटन मला फिरवत माझ्या उंबसरात घर जबरदस्ती बटन फिरव पारव करायला गेलो ना भलत्या जागी मोळमा झाली कोणी केलंच नाही धक्का हवा धक्काने बदलती यातूनच चालू यातूनच चालू आहे काय म्हणाल माझ्या कारभारी काय म्हणाल माझ्या सुटू पोटऱ्या मी सुटू पोटला मी कधीच्या घसरता करून निघत जातो का या बहीणची वाघूर हे दोघांना जिंदगानी आहे कष्ट करून पोट भर गाव कोणाच्या श्रीमंती पण
करायचं नाही. आपली गरिबी आपल्या कामी हा माठ गणपतीची वाट घे. मार्केट आहे आणि या पाटणाच्या पाणीवर या पाटणीच्या पाणीवर एवढं मोठं नाकावर निंदून मिनिटांनी बाजाराची तयारी केली. पाटणाच्या पाणीवर आणि या पाटणीच्या बीचवर हा काही सुद्धा तर मार्केट आणि बाजारला जाते. अरे अरे सकणाऱ्या कसा पाहिजे झेपल्या एक कार्या दुसरा असं म्हणजे काय शरम आहे? दोघे नवरा बायको लंबा ना करून आपल्या घरी आले. काम का केला? कोणी गावात भेटले नाही. हे धंदे बेसरपणा जेव सुटून बोल. हे धंदे नालायक माणसा जेवून काम का केलं? हे धंदे आपल्या घेतात. हे त्याला काय भेटलं उतरची पोळी पण नसतो. कोणी पाहुणीचा व्यवसाय किंवा सुपारी का म्हणतात नवा गाड्या पाठीला आम्हाला करून काय म्हणतो दादा? ठीक आहे तुला मावशीकडे नाही जायचं आपण दोघी पहिले जायचं आपल्याला रस्ता करायला पाहिजे काहीतरी बोलत करत जायचं.